तसं तर आपलं काय म्हणजे कुकिंगचं चॅनल नाही आहे, आपलं मिनी व्लॉग म्हणजे जे माझ्या आयुष्यात होतं ते मी तुम्हाला सांगते आणि घरामध्ये मस्त जेवण केलं असेल तर ते मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करते. तर नमस्कार, मी तसं तर ही दालच्याची रेसिपी आहे. त्यासाठी ह्या डाळी वगैरे सगळ्या आधी स्वच्छ वगैरे करून घेतल्या, म्हणजे सगळं बघून घ्यायचं, नाहीतर मग आहेच आपल्या मागं. असो, मस्तपैकी टोमॅटो, मिरच्या त्या सगळ्या मी व्यवस्थित असे बारीक 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 नाही म्हणता येणार, मोठे मोठेच काप करून घेतले होते. कारण हे मेन आहे ना टोमॅटो आणि मिरची टेस्ट येण्यासाठी. सो हे पण करून घेतलं होतं आणि त्यामध्ये आता ह्या कुकरमध्ये टाकलं होतं मेथीची भाजी, पालकची भाजी, डाळ आणि चिंच, टोमॅटो आणि मिरची. आणि कुकरला शिट्टी होते तोपर्यंत अद्रक लसूणची पेस्ट पण करून घेतली आणि कुकरची शिट्टी झालीच. मस्तपैकी तर मामीनी ह्या आज सगळ्या मी गोष्टी माझ्या घरी मिक्स वगैरे नाहीये. करून घेतल्यात. मी जरा बाहेर आले. नाव पण नाही घेणार आणि काहीच नाही. पण हे दालच्या असलं क्वालिटी बनवतात ना. ह्या सगळ्या गोष्टी मिक्स करून झाल्यानंतर आपण जी अद्रक लसूणची पेस्ट बनवली होती ती या पातेल्यामध्ये आपण ट्रान्सफर केली आहे, म्हणजे फोडणी द्यायची तडका वगैरे. आणि तिखट तुमच्या हिशोबाने टाकू शकता. आम्हाला कमी तिखट लागतं म्हणून कमी तिखट टाकलं होतं. दालचा मसाला आणि लाल तिखट, अजून काय, बस एवढंच टाकलं होतं. मग ते मिक्स केलेल्या भाज्या त्या फोडणीमध्ये टाकून द्यायच्या आणि याला मस्तपैकी हालून वगैरे घ्यायच्या आणि डन आहे आपली भाजी. भोपळा आपण याला सेपरेट शिजून घेतलाय, कारण ते एकत्र टाकलं पूर्ण त्या भाजीचा गाळ होऊन जातो. सो हे असं आणि हे असं एवढा थिक आणि मस्त दालचा आपला तयार झालाय. सो आता याला आपण जास्त नाही शिजून देणार, एवढंच बास करू आणि हे डन झालंय. सो आता इकडे आपण तांदूळ पण शिजवून घेतोय. तुम्हाला हवा आहे तो तांदूळ तुम्ही शिजवू शकता, पण हे जरा आम्हाला असं आवडतं म्हणून आम्ही असं शिजवणार आहे.